प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावामध्ये मी आपणा सर्वांचं आजच्या ह्या संदेशामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. प्रियानो, परमेश्वराची वचनं, बायबल देवाचं वचन सांगतं, त्याची वचनं मधापेक्षा गोड आहेत आणि रुपयापेक्षा शुद्ध आहेत. ती तुमच्या आणि माझ्या देहाला आरोग्य देणारी आणि हाडांना सत्व देणारी अशी आहेत. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरा, तुझ्या शास्त्रात मला जर आनंद वाटला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला असता. म्हणून प्रियानो, देवाच्या वचनात हे लिहिलेलं आहे. दावीद राजा म्हणतो, तुझं वचन माझ्या पावलांकरता देवा आणि मार्गावर प्रकाश आहे. शास्त्र सांगतं, तरुण आपला वर्तन कर्म कशानं शुद्ध राखेल? देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यानं किंवा आचरण करण्यानं. होय प्रियानो, जेव्हा परमेश्वराचा संदेश आम्ही ऐकतो आणि ती ऐकलेली वचनं यावर जेव्हा आम्ही मनन करतो, तेव्हा ती वचनं आम्हाला आमच्या मनाचं पुनर्जीवन करतात, आमच्या शरीरामध्ये जीवन आणि आरोग्य घालतात, आमचे लटपटणारे गुडघे परमेश्वर स्थिर करतो. प्रियानो, आमची चिंता काळजी या वचनाद्वारे देव दूर करतो. आणि ही वचनच, ही शास्त्रच आम्हाला प्रियानो धीर देतं, हिंमत देतं. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराचा जो संदेश आहे तो देवाचा आत्मा आणि जीवन असा आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे कान देणं, देवाचं वचन ऐकणं आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करणं महत्त्वाचं आहे. या आजच्या या संदेशासाठी पवित्र शास्त्रातून योहान कृषीवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 13 ते 22 ही वचनं आज आपण पाहणार आहोत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक नाव हे आहे की मंदिराचं शुद्धीकरण. प्रियानो, मंदिर म्हटलं की आम्हाला जिथं लोक एका आस्थेनं, विश्वासानं देवाकडून प्राप्त होणाऱ्या आशीर्वादासाठी, शांतीसाठी लोक येतात, असं स्थळ आम्हाला प्रियानो आमच्या समोर उभं राहतं. होय, प्रभू येशू स्वतः म्हणतो की जिथं 2-3 माझ्या नामात एकत्र येतात तिथं मी आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वराच्या मंदिराला जाणं चांगलं आहे. दावीद राजा स्तोत्रामध्ये देखील हे म्हणतो की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, असे त्यांनी मला म्हटले आणि मला अत्यानंद झाला. प्रियानो, परमेश्वराच्या मंदिराला जाणं, शब्दात पाळणं, भक्ती करणं, प्रार्थना करणं, अर्पण देणं, शब्दात दिनी ज्या ज्या गोष्टी पवित्र स्थानी पाळल्या जातात त्या आज्ञा, नियम, निर्णयांचं पालन करणं खूप चांगलं आहे. मात्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये, सभास्थानामध्ये प्रवेश करतो, त्याला कोणती घटना घडली ही आज पवित्र शास्त्रातून योहान कृषीवर्तमान 2रा अध्याय आणि 13 पासून आम्हाला पाहायला मिळतं. या आजचा संदेश तुम्ही आपले बायबल उघडा आणि काळजीपूर्वक त्याकडं पहा आणि याच्या संदेशाकडं लक्ष लावा. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमास वर गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवले. सराफांचा खुर्दाही ओतला व चौरंग पालते केले आणि कबुतरे विकणाऱ्यास म्हटले, ही येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल असे लिहिले असल्याचे त्याच्या शिष्यास आठवले. यहुद्यांनी त्याला म्हटले, आपण हे करता तर आम्हास काय चिन्ह दाखवता? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडा आणि हे मी 3 दिवसात उभारेन. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधावयास 46 वर्षे लागली आणि हे आपण 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला. यास्तव तो मेलेल्यामधून उठल्यावर त्याच्या शिष्यास त्याने असे म्हटले होते हे आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेविला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रात योहान कृषीवर्तमान 2ऱ्या अध्यायामध्ये की मंदिराचं शुद्धीकरण. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला
आणि येशू यरुशलेमास वर गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमामध्ये प्रवेश करत आहे वल्हांडण सणाच्या पूर्वी. आणि त्यानं जो पहिला प्रवेश केलेला आहे तो मंदिरामध्ये, जिथं सभास्थानामध्ये प्रार्थना, भक्ती, स्तवन, धन्यवाद, अर्पण दिलं जायचं. पण अशा ह्या पवित्र स्थानात, सभास्थानामध्ये येशू ख्रिस्ताच्या दृष्टीस एक विचित्र गोष्ट, एक दुःख देणारी, क्लेशदायी गोष्ट दृष्टीस पडलेली आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा देव तुमच्याकडं, तुमच्या परिवाराकडं, तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहतो ना, देवाला तुमचं दुःख पाहून दुःख होतं. देवाला तुमच्या समस्या पाहूनही दुःख होतं. परंतु जेव्हा चुकीच्या गोष्टी जेव्हा तुमच्या जीवनामध्ये घडत असतात, तेव्हा देवाला फक्त दुःख होत नाही, क्रोध येतो. देवाला वाईट वाटतं, राग येतो. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा त्या यरुशलेम शहरामध्ये प्रवेश केलेला आहे, मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश झाला, तेव्हा प्रभूच्या दृष्टीस कोणती गोष्ट पडली? काय त्या मंदिरामध्ये आराधनेचा आवाज, उपासना, भक्ती, आध्यात्मिक गोष्टी चालू होत्या का? नाही प्रियानो. आजही प्रियानो, आज आपण जेव्हा परमेश्वराच्या मंदिराकडे जेव्हा पाहतो, जिथं लोक एक अध्यात्माचं ठिकाण म्हणून, एक विश्वासाचं, एक प्रार्थनेचं, भक्तीचं किंवा परमेश्वराकडून दर्शन घेण्याचं, शांती आणि अनेक गोष्टी प्राप्त करून घेण्याचं ठिकाण म्हणून लोक एकत्र येत असतात. परंतु आज जगामध्ये जर आम्ही पाहिलं तर अशी ठिकाणं, ही भक्ती, प्रार्थना करणारी काही ठिकाणं, ही प्रियानो दुःखानं आणि खेदानं म्हणावं लागेल की ही कमाईची साधनं होऊन बसलेली आहेत. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं मंदिर हे पवित्र असावं. परमेश्वराचं मंदिर हे लोकांसाठी भक्तीचं पवित्र स्थान असावं, ही गरज आहे. परंतु जर परमेश्वराच्या मंदिरामध्ये विचित्र प्रकार, प्रार्थनेऐवजी गोंधळ, भक्तीऐवजी आक्रोश किंवा चित्रविचित्र गोष्टी जर आज अनेक ठिकाणी घडत असतील तर सावध राहा प्रियानो. परमेश्वराचं मंदिर हे सार्वकालिक, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की माझ्या बापाचे, इथं प्रभू म्हणतो की माझ्या परमेश्वराच्या घराला सार्वकालिक प्रार्थना घर असं म्हटलेलं आहे. आज जेव्हा आम्ही सभोवताली पाहतो अनेक ठिकाणी प्रियानो, लोक जे आत्म्यानं, खरेपणानं उपासना करतात, त्यांना उपासनेची ठिकाणं नाहीत. आज ही शोकांतिका आहे. परंतु ज्या ठिकाणी आज उपासना घरं उपलब्ध आहेत, तिथं प्रियानो ती उघडली जात नाहीत. अनेक समस्या, अडचणी यांना लोकांना सामोरं जावं लागत आहे. या घटनेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं यरुशलेमामध्ये प्रवेश केला, तो सभास्थानामध्ये प्रवेश करत आहे आणि प्रभूला दुःख झालेलं आहे, प्रभूला क्रोध आलेला आहे. कारण मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्यास आढळले. माझ्या प्रियानो, ज्या मंदिरामध्ये प्रार्थना, भक्ती, आराधना, अर्पण, स्तवन, धन्यवाद व्हायला पाहिजे, तिथं मात्र प्रियानो आम्हाला पाहायला मिळत आहे की त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये गुरंढोरं विकली जात आहेत, कबुतरे विकली जात आहेत, अनेक प्रकारचे व्यापारी त्या ठिकाणी आसनं मांडून बसलेले आहेत. का हे योग्य आहे काय? माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरानं जो निवास मंडप घालून दिला होता, अंगणामध्ये लोक येत, पश्चाताप करत, गंगाळामधून हात धुत आणि भग्न हृदयानं परमेश्वराचं स्तवन करत ते पवित्र स्थानामध्ये जात, देवानं नेमलेला याजक लोकांची अर्पणे घेऊन लोकांसाठी तो परमेश्वराच्या पवित्र स्थानी जात, परमपवित्र स्थानी जाण्यासाठी त्याला मुभा असे आणि तिथं परमेश्वर त्याला दर्शन देत असे. आज जेव्हा आम्ही जगाकडं, जगातल्या
या अशा पवित्र स्थानांकडं, परमेश्वराच्या मंदिरात पाहतो की प्रियानो, आज जिथं भक्ती प्रार्थनेसाठी लोकांना प्रार्थना मंदिराची गरज आहे, तिथं त्यांना उपलब्ध अशी मंदिरं नाहीत. परंतु ज्या ठिकाणी प्रियानो पुष्कळ चांगली मंदिरं, पुष्कळ चांगली उपासना घरं पूर्वी मिशनऱ्यांनी किंवा अनेक लोकांनी कष्टातून उभा केली, ती आज टाळा बांधून कुलूप घालून बंद पडलेली आहेत. आणि काही ठिकाणी प्रियानो मला पाहायला मिळतं जिथं परमेश्वराचं मंदिर हे सार्वकालिक प्रार्थना मंदिर हवं, तिथं प्रियानो भक्ती हे कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला एक पवित्र स्थान म्हटलं की प्रियानो, आम्हाकडून किंवा तुम्हाकडून प्रियानो उपासक एकत्र येणं, प्रार्थना करणारे एकत्र येणं याची आवश्यकता आहे. कारण स्वतः प्रभू येशू त्या शमरोनी स्त्रीला हेच म्हटला होता, बाई देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. आणि असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. आणि खरे उपासक आत्म्यानं आणि खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. मात्र प्रभू येशू ख्रिस्त आज खरे उपासक शोधत आहे. प्रियानो, या ठिकाणी या सभास्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उपासक सापडले नाहीत, सराफ सापडलेत, जे कबूतर, पक्षी, प्राणी, गुरेढोरे यांचा व्यापार करत आहेत. माझ्या प्रियानो, आज आपण मनन करूया, आज आपण परीक्षण करूया, आज आमच्या अवतीभोवती कोणत्या गोष्टी घडत आहेत. जर परमेश्वरानं आपल्याला प्रार्थना स्थळ दिलेलं आहे, पवित्र स्थान दिलेलं आहे, तर त्यामध्ये प्रियानो आपण विश्वासणारे या नात्यानं, प्रभूचे सेवक या नात्यानं, परमेश्वराचे शिष्य या नात्यानं, उपासक या नात्यानं परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन त्याची आराधना, त्याचं आभार प्रदर्शन करणं, त्याला प्रार्थना सादर करणं, एकमेकांसाठी बोध करून प्रार्थना करणं ही नितांत आवश्यकता आहे. कारण प्रभू येशू म्हणतो, माझ्या नामामध्ये जिथं दोघे तिघे जमले तिथं मी आहे. परंतु प्रियानो, आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्तानं ही परिस्थिती पाहून, गुरढोराने, मेंढरं आणि कबूतर पाहून प्रभूनं काय केलं, तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवले. सराफांचा खुर्दाही ओतला व चौरंग पालते केले आणि कबूतर विकणाऱ्यास म्हटले, हे येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, माझ्या बापाचं घर हे व्यापाऱ्याचं घर करू नका. तुम्हाला आठवत असेल प्रियानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना योसेफ आणि मरिया बरोबर तो यरूशलेमात गेला होता. आणि ज्यावेळेला तो संपूर्ण तो सण आटपून ते माघारी फिरलेत, तेव्हा 3 दिवसानंतर योसेफ आणि मरियाला आपला पुत्र आपल्या बरोबर नसल्याची जाणीव झाली. त्यांनी गर्दीत शोधलं, त्यांनी इकडं तिकडं मित्र सवंगडी याच्यामध्ये शोध केला, परंतु तो सापडला नाही. आणि त्यानंतर ते परत यरूशलेमात आले आणि त्यांच्या दृष्टीस एक अद्भुत गोष्ट दृष्टीस पडली. प्रभू येशू ख्रिस्त मित्रांबरोबर वेळ वाया घालवत नव्हता, तरुणांबरोबर किंवा नातेवाईक किंवा गर्दीमध्ये नव्हता. शास्त्र सांगतं की त्याला प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये याजकांबरोबर, शिक्षक, गुरु जी कोणी त्या ठिकाणी सभास्थान होते त्यांच्याबरोबर त्यांना प्रश्न विचारताना आणि त्यांना अद्भुत गोष्टी सांगताना त्यांच्या दृष्टीस पडला. बायबलमध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताला ते विचारतात की, मुला तू आमच्याशी असा का वागलास? तुझी आई बापे आम्ही किती अस्वस्थ होऊन तुझा शोध केला. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं तो 12 वर्षाचा असताना आपल्या आईबापांना काय उत्तर दिलं? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझा शोध केला हे कशावरून? मी माझ्या बापाच्या घरात असावं हे तुमच्या ध्यानात आलं नाही काय? प्रेज द लॉर्ड. एक 12 वर्षाचा तरुण ज्यानं आपलं पाचारण ओळखलं होतं, ज्यानं आपल्या पित्याचं प्रथम घर म्हणून सभास्थानाला महत्त्व दिलं होतं, आज तुम्ही ज्या वयात आहात, तरुण असाल, तरुणी असाल, वृद्ध असाल, माता पिता, आज मी देवाचा सेवक सांगत आहे, आपलं घर लहान असो की मोठं, प्रियानो, परमेश्वराचं पवित्र स्थान हे खरं पित्याचं घर आहे.
आणि जेव्हा आम्ही पवित्र स्थानामध्ये जाऊन परमेश्वराचं वचन ऐकतो तेव्हा देव आम्हाशी बोलतो. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा देव आमची प्रार्थना ऐकतो. जेव्हा आम्ही आभार रूपी उपासना करतो, आराधना करून परमेश्वराचं स्तवन करतो, तेव्हा परमेश्वराला आनंद होतो आणि तो आम्हाला अभिषेक करतो, अनुग्रह करतो. परंतु तुम्ही प्रार्थनास्थळी जाऊन भक्ती, उपकास्मरण, साक्ष देणं करत आहात काय? तुमच्या आसपासचं प्रार्थनास्थळ भक्तीचं, प्रार्थनेचं स्थळ आहे काय? का ते कमाईचं साधन बनलेलं आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पाऊल करिंथकराच्या मंडळीमध्ये पत्र लिहिताना तो 3:16 म्हणतो, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? पाऊलाचे करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 16 वचन. पहिले करिंथ 3:16 पाऊलानं प्रियानो मंडळीला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्यांचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र असते तसेच तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त यरूशलेमास आला, पवित्र सभास्थानात गेला, तिथं मात्र गुरं, ढोरं, मेंढरं आणि कबूतर विकणारे सराफ दृष्टीस पडले. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या शरीररूपी मंदिराकडे देखील पाहत आहे. कारण पाऊल काय म्हणतो? तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल देव त्याचा नाश करेल. होय, हातानं बांधलेलं मंदिर हे आमच्यासाठी प्रार्थनास्थळ, भक्तीचं ठिकाण नक्की आहे, परंतु तुमचं शरीर प्रियानो, आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे याचा आम्हाला विसर पडता कामा नये. आज तुमच्या शरीररूपी मंदिरामध्ये जर प्रियानो अशा प्रकारचा व्यापार चालू असेल, पाप, व्यसन, मनमानी, गर्व, अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी, तर सावध राहा. बायबल सांगतं, प्रभू म्हणतो, देवाच्या वचनात पाऊल म्हणतो की जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश करेल. माझ्या प्रियानो, होय, सभास्थान हे प्रार्थना मंदिर आहे, पण तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे विसरू नका. तुमचं शरीराचा प्रत्येक अवयव ख्रिस्ताचा अवयव आहे हे तुम्ही विसरू नका. कारण प्रियानो, शास्त्र सांगतं तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. होय, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर रक्त सांडून आम्हाला मोलानं विकत घेतलेलं आहे. तुमच्या शरीराला त्यानं आपलं मंदिर बनवलेलं आहे. तुमचं शरीर त्याचं शरीर आहे, तो तुमचं मस्तक आहे, आपले अवयव त्याचे अवयव आहेत. आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी म्हणतो की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय? येशू ख्रिस्तानं, माझ्या प्रियानो, 16 वचनात योहान 3:16 तो काय म्हणतो? योहान 2:16 कबूतर विकणाऱ्यास म्हटले, ही येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. परमेश्वराचं घर व्यापाराचं घर बनलं होतं. आज तुम्ही मनन करा, तुमचं शरीर हे तुमच्या पित्याचं घर आहे, परमेश्वराचं घर, मंदिर आहात तुम्ही. आणि आज तुमच्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत? प्रार्थना, भक्ती, उपकार स्मरण, आनंद करणं, पवित्र जीवन जगणं, ही तुमच्या शरीररूपी मंदिरात चालू आहे काय? का पाप, व्यसन, तंबाखू, दारू, बिडी, सिगरेट, वाईट गोष्टी जर त्या शरीरामध्ये घडत असतील तर प्रियानो, शरीर तुम्ही देवाचं मंदिर पाडण्यास कारणीभूत ठरत आहात. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजा म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसात परमेश्वराला स्मर. प्रियानो, आपल्या तरुणपणातच आपण परमेश्वराची आठवण करणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा आम्ही आपलं शरीर शुद्ध आणि सुरक्षित ठेवू शकतो आणि मग वृद्धापकाळाचे दिवस आम्हाला लाभतील, मग आम्ही रसभरीत टवटवीत राहू. पण तरुणपणातच जर आम्ही परमेश्वर जो निर्माण करता देव त्याची आठवण करत नाही, त्याचं उपकार स्मरण करत नाही, तर जो सैतान दुष्ट आहे प्रियानो, तो तरुणपणातच तुम्हाला अमंगल अशुद्ध गोष्टी करायला भाग पडेल आणि वृद्धापकाळ तुमच्या दृष्टीस पडणार नाही.
आणि म्हणून महत्वाची गोष्ट या ठिकाणी येशू 17 वचनात सांगतो, तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल असे लिहिले असले त्याच्या शिष्यास आठवले. येहुद्याने त्याला म्हटले, आपण हे करता तर आम्हाला काय चिन्ह दाखवता? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही मंदिर मोडा आणि मी 3 दिवसात उभा करेन. प्रभू येशू ख्रिस्ताने एक अद्भुत सत्य तुम्हाला आणि मला आणि जगाला सांगितलेलं आहे. हे मंदिर मोडा, हे मी 3 दिवसात उभा करेन. प्रिय, आजचा हा संदेश की परमेश्वर मंदिराचं शुद्धीकरण करतो. येशू ख्रिस्त पित्याचं घर स्थापन करण्यासाठी आला. होय, त्यानं पेत्रावरती मंडळीची जबाबदारी दिली. त्यानं पेत्राला सांगितलं, माझ्या कोकरात सार, माझ्या मेंढरास पाळ, माझ्या मेंढरात सार. परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केली, पित्याच्या घराची स्थापना केली. परमेश्वराचं घर तुम्ही आहात. मंडळी हे परमेश्वराचं घर आहे. मंडळीमध्ये तुम्ही आहात म्हणून सुरक्षित आहात. परंतु त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट की प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही हे मंदिर पाडा, मी 3 दिवसात उभा राहीन. या यहुदी लोकांना काही समजलं नाही. ते म्हणत आहेत 46 वर्ष लागलं हे दगड मातीचं किंवा हे मंदिर बांधायला, आणि तुम्ही 3 दिवसात उभा राहणार. प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त हातानं बांधलेल्या मंदिराविषयी बोलत नव्हता. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, देवाच्या दृष्टीनं तुमचं शरीर हे मंदिर आहे. देवाच्या दृष्टीनं तुमचं घर हे परमेश्वराचं प्रार्थना घर आहे. देवाच्या दृष्टीनं तुम्ही ज्या मंडळीमध्ये, ज्या सभास्थानामध्ये जातात, ती परमेश्वराची मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताचं पित्याचं घर आहे. परंतु आज आम्ही मनन करण्याची, परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. काय माझ्या शरीररूपी मंदिरामध्ये कोणता व्यापार चालू आहे? आराधना, प्रार्थना, भक्ती, अर्पण चालू आहे का पाप, व्यसन आणि जगाच्या गोष्टी चालू आहेत? माझ्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना, माझ्या घरामध्ये आभार प्रदर्शन, माझ्या घरामधली एकमेकांमध्ये प्रीती, देवाचं भय आहे काय? ज्या मंडळीमध्ये मी जातो त्या मंडळीमध्ये प्रार्थनेला, भक्तीला, उपासनेला, देवाच्या वचनाला महत्त्व दिलं जातं का? नुसतं आक्रोश, नुसतं अनेक चित्रविचित्र गोष्टी? सावध राहा प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचं शरीर हे देवाचं मंदिर असं तो संबोधत आहे. तुमचं घर हे परमेश्वराचं घर आहे. तुमची मंडळी ही पित्याची मंडळी आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं पहिली पायरी काय केली? त्यानं दोऱ्यांचा एक कोरडा करून त्या सभास्थानातून कबूतर, गुरं, ढोरं विकणाऱ्या सराफांना प्रियानो त्यानं गाधवून टाकलेलं आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनानं प्रियानो, त्याच्या आत्म्याच्या द्वारे या गोष्टी करत आहे. त्याच्या शब्दानं भूत निघून जातात. त्याच्या आत्म्याच्या द्वारे अद्भुत कार्य घडलं. आज जेव्हा हे वचन ऐकून तुम्ही पश्चाताप कराल, तुमच्या शरीरामध्ये चाललेल्या पापापासून अलिप्त व्हाल, व्यसन, वाईट गोष्टी जेव्हा सोडून द्याल, तेव्हा परमेश्वर तुमचं शरीर पवित्र करेल. तो देवाचा पुत्र तुमच्या शरीररूपी मंदिरामध्ये आत्मा बनून राहील. तुमचं घर, तुमचं शरीर हे देवाचं पवित्र स्थान बनेल. आज त्याला ती अपेक्षा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या हाताने बांधलेल्या मंदिराविषयी बोलत नव्हता, तो आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता. ही गोष्ट त्यावेळेला त्यांच्या लक्षात आली नाही, पण शास्त्र सांगतं, यास्तव तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यास त्याने असे म्हटले होते हे आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. प्रियानो, वेळ गेल्यानंतर आम्ही शहाणं होऊ नये. वेळीच आम्ही शहाणं होणं, वेळीच आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं, तेव्हा आमचं त्यात हित आहे. अनेक लोक वेळ गेल्यावर म्हणतात, प्रभूचं ऐकलं असतं तर बरं झालं, सेवकांचं ऐकलं असतं बरं झालं, आम्ही प्रार्थनेला गेलो असतो, आम्ही देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागलो असतो बरं झालं. वेळ गेलेली नाही. आज हा संदेश ऐकत असताना, माझ्या बहिणी, आज देव तुझ्याकडे पाहत आहे. माझ्या बंधू, देव तुझ्याकडे पाहत आहे. येशू आजही तुला म्हणत आहे, तुझं शरीर माझं मंदिर आहे. देवाचा आत्मा तुझ्यामध्ये राहतो, तुला ठाऊक नाही काय? जर तुझ्या शरीराचा तू व्यापार करत असेल तर तुझं घर मोडलं जाणार आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हे जिवंत मंदिर होतं. हे परमेश्वराने या जगामध्ये पाठवलेलं तुमच्या आणि माझ्यासाठी हे पवित्र स्थान होतं. आणि आज इथे आहे. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे.
जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि प्रभूच्या नावावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्या पित्याचा आम्ही मूल बनतो. जेव्हा आम्ही पश्चाताप बाप्तिस्मा घेतो, तेव्हा प्रियानो आम्ही त्याच्या नवीन जीवनात आमचा प्रवेश होतो आणि ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही अवयव बनतो. ख्रिस्त तुमचा मस्तक बनतो आणि तुम्ही त्याचे अवयव बनता आणि मग सैतान तुमचं काही बिघडू शकत नाही. पण आज ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला जिथं ठेवलेलं आहे तिथं तुम्ही पश्चाताप करा, परीक्षण करा. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे का तुमचं शरीर हे व्यापाराचं घर बनलेलं आहे? तुमचं घर हे प्रार्थनेचं घर आहे का तुमचं घर प्रियानो खाणे पिणे किंवा जगाच्या गोष्टी मिळवण्याचं तुमचं घर आहे? तुम्ही ज्या मंदिरामध्ये ज्या सभास्थानात जात आहात तिथं प्रार्थना भक्ती उपासना वचनाला महत्त्व दिलं जात आहे का चिन्ह चमत्कार आणि अनेक गोष्टीला महत्त्व दिलं जात आहे? तुम्ही ते तपासा. म्हणून येशू ख्रिस्तानं प्रियानो तो म्हणतो हे मंदिर पाडा, 3 दिवसात मी उभारेन. येशू ख्रिस्ताला धरलं, मारलं, पुरलं, परंतु तो प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचं मंदिर होतं, जो देवाचा पुत्र होता, जो देवाचा आत्मा होता, प्रियानो ते मंदिर कोणी पाडू शकलेलं नाही. म्हणून शास्त्र सांगतं प्रभू येशू ख्रिस्त मारला, पुरला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. हालेलुया. तो येशू जिवंत देव आहे. आज तो तुम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये येण्यासाठी तो निमंत्रण करत आहे. त्याच्या शरीररूपी मंदिरामध्ये त्याच्या अवयव बनण्यासाठी तो तुमची वाट पाहत आहे. माझ्या प्रियानो, प्रथम आमची जबाबदारी ही आहे की आज आम्ही परीक्षण करणं, पश्चाताप करणं आणि आपल्या शरीररूपी मंदिरामध्ये जे काही चुकीचं चाललं असेल, तंबाखू, गुटखा, दारू, वाईट गोष्टी ज्या आमच्या देहाला विठावतात, त्याचा तुम्ही त्याग करा. तुमचे नेत्र, तुमचं मुख कोणत्या गोष्टीमध्ये व्यस्त आहे? परमेश्वरला पाहण्यासाठी तुमचे नेत्र लागलेले आहात का? परमेश्वराच्या भक्ती आणि प्रार्थनेमध्ये तुमचं मुख स्तुती करत आहे का? फार महत्त्वाचं आहे. काळजी करू नका. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्याने यरूशलेमात प्रवेश केला, त्या मंदिरामध्ये क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवलं, कारण तो म्हणतो माझ्या बापाचं घर व्यापाराचं घर करू नका. तोच प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या तुम्हाकडे त्यानं पाहत आहे. तो तुमच्या जीवनातून या संदेशाद्वारे, या वचनाद्वारे त्यानं आज तुमच्या जीवनातून हे पाप काढून टाकलेलं आहे, व्यसन काढून टाकलेलं आहे. तुम्ही पश्चाताप करा. तुम्ही त्या प्रभू येशूला म्हणा, प्रभू माझं शरीर हे मंदिर म्हणून मी तुला समर्पित करू इच्छितो. येशू तू माझ्या जीवनामध्ये ये, माझ्यामध्ये तू आत्मा बनून राहा, मला निरोगी ठेव, निर्दोष ठेव, मला पवित्र आणि शुद्ध ठेव. पश्चाताप करा, प्रार्थना करा. नक्की तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला निरोगी आणि निर्दोष केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाडले जाणार नाही, तर तुम्ही उभारले जाणार आहात. आज ज्या आजाराची भीती, ज्या भवितव्याची भीती, ज्या पैशाची कर्जाची भीती तुम्हाला लागलेली आहे, आज येशू ख्रिस्ताने ती काढून टाकलेली आहे. तुमचं शरीर हे प्रभू येशूने आज शुद्धीकरण केलेलं आहे. तुमचं घर तो प्रभू आपलं मंदिर बनवू इच्छितो. ज्या मंडळीमध्ये तुम्ही आराधना करता ती मंडळी परमेश्वरानं आज आपलं पवित्र स्थान बनवलेलं आहे. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या प्रिय नामामध्ये मी तुझा आभार मानितो की हा आज मोलाचा संदेश तू आम्हाला कळवला आहेस. होय दया प्रभू येशू, ज्या मंदिरामध्ये तुझा प्रवेश झाला, तू यरूशलेमात जाऊन गुरे ढोरे कबुतरे विकणाऱ्यांना तू बाहेर काढलंस प्रभू. मी प्रार्थना करतो राजा येशू, असा संदेश ऐकणाऱ्या ज्यांच्या जीवनामध्ये विकार आहेत, व्याधी आहेत, व्यसन आहे, पाप आहे, माझे येशू तुझ्या नावामध्ये तो प्रत्येक विकार आणि व्याधी व्यसन येशूच्या नावात निघून जा. माझे येशू, जे मंदिर तू परमेश्वरा आपल्या पित्याचं घर बनवलंस, मी प्रार्थना करतो माझे येशू असा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आपलं मंदिर बनव प्रभू येशू. त्यांच्या घरामध्ये येशू तू निवास कर माझे येशू. प्रत्येकाला जीवन लाभू दे. प्रत्येकाला येशू तू आपलं वसतिस्थान बनव राजे येशू. होय माझे येशू, तुला मारलं पुरलं 3ऱ्या दिवशी तू उठलेला. तू सनातन देव आहेस, तू सदासिद्ध आहेस. आज माझे येशू तुझ्या नामामध्ये ज्या आजारात आहे त्यांना येशू तू उठव. जे पापामध्ये आहे त्या येशूच्या नावात पाप सोडून देऊ लागू दे. प्रत्येक सैतानी आघात येशूच्या नावात मी रद्द करत आहे. माझे येशू तुझ्या कृपेनं प्रत्येकाचं तारण होऊ दे, शुद्ध होऊ देतलं.
प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन येशू तू त्यांना मंदिर बनव, त्यांच्या घराला आपलं प्रार्थनेचं घर बनव. मंडळी प्रत्येक आशीर्वादित होऊ दे, सेवक आशीर्वादित होऊ देत आणि येशू तुझं गौरव होऊ दे. या देशामध्ये तुझी शांती असू दे, या प्रत्येक शहरामध्ये तुझी शांती असू दे. ज्यांनी परमेश्वर आज निर्णय घेतलेला आहे की आपलं शरीर हे तुला समर्पण करून मंदिर म्हणून समर्पण करावं, त्यांना प्रभू येशू तू स्वीकार माझ्या देवा. त्यांना शांती दे प्रभू येशू, त्यांना आनंद दे राजा येशू. तुझ्या कृपेने त्यांचं तारण होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.